गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण गॅल्व्हॅनिक सेल्स यूज्ड इन डे टू डे लाईफ हा पॉईंट घेणार आहे. मागच्या लेक्चरला आपण रेफरन्स इलेक्ट्रोड हा पॉईंट घेतलेला होता. आता पुढचा जो भाग आहे हा आहे गॅल्व्हॅनिक सेल्स यूज्ड इन डे टू डे लाईफ. व्होल्टाईक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे काय, तर हा सेल आहे ज्याच्यामध्ये काय होतं, केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. So by consumption of chemical energy, electricity is generated. So in this voltaic or galvanic cell, chemicals are used up and produce electricity. आणि त्यावरून याचे दोन टाईप्स आहेत. एक आहे प्रायमरी व्होल्टाईक सेल आणि दुसरा आहे सेकंडरी व्होल्टाईक सेल. आता प्रायमरी व्होल्टाईक सेल म्हणजे काय, तर हा जो सेल आहे, इन प्रायमरी व्होल्टाईक सेल chemicals are consumed during current generation. And once the chemicals are completely consumed, cell reaction stops. The cell reaction cannot be reversed even after reversing the direction of current. So the cell cannot be recharged. म्हणजे हा जो सेल आहे याच्यामध्ये केमिकल्स कंझ्युम होणार आहेत इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, पण हे सगळे संपल्यानंतर ऑल द केमिकल्स आर कम्प्लिटली कंझ्युम. आणि जेव्हा हे सगळे संपतील तेव्हा सेल रिॲक्शन स्टॉप होते. आता हे सेल रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे, पण केमिकल्स कंझ्युम झाले की सेल रिॲक्शन स्टॉप होणार आहे. द सेल रिॲक्शन कॅनॉट बी रिव्हर्स्ड इवन आफ्टर रिव्हर्सिंग द डिरेक्शन ऑफ करंट. आपण बाहेरून त्याला एक्सटर्नल EMF दिलं, पोटेन्शियल दिलं, तर सेल रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. अँड म्हणून हा जो सेल आहे हा काय होत नाही, इट इज नॉट रिचार्जड. आता तुम्ही डोळ्यासमोर ड्राय सेलचं एक्झाम्पल ठेवा, म्हणजे तुमच्या हे सगळ्या क्वालिटीज लक्षात येतील की आपल्या घरी आपण जो सेल वापरतो, बॅटरीमध्ये असेल किंवा टॉर्चमध्ये असेल, घड्याळामध्ये असेल, रेडिओमध्ये असेल, तर हा जो ड्राय सेल आहे त्याला ड्राय का म्हणायचं, तर त्याच्यामध्ये जे कंटेंट असतात हे ड्राय किंवा पेस्ट स्वरूपामध्ये असतात, म्हणून त्याला ड्राय सेल म्हणतात. तर हा जो ड्राय सेल आहे त्याला लेक्लांचे सेल पण म्हटलं जातं. तर ह्या सेलमध्ये, ड्राय सेलमध्ये काय असतं, तर जेव्हा तुम्ही हा ड्राय सेल वापरता तेव्हा काय होतं, काही दिवसांनी आपण पूर्ण वापरून झाल्यानंतर संपतो म्हणजेच काय, तर त्यातलं जे केमिकल्स आहेत ही सगळी केमिकल्स वापरली जातात आणि म्हणून रिॲक्शन स्टॉप होते. आता तो जो ड्राय सेल आहे आपण परत रिचार्ज करू शकतो का, तर नाही करू शकत. म्हणजे असा जो सेल आहे हा पुन्हा रिचार्ज होत नाही, ज्याची सेल रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. आणि एकदा सगळे केमिकल्स वापरले की सेल रिॲक्शन स्टॉप होते, त्याला म्हटलं जातं प्रायमरी व्होल्टाईक सेल. एक्झाम्पल आहे त्याचं ड्राय सेल. दुसरा टाईप आहे सेकंडरी व्होल्टाईक सेल. आता हा जो सेकंडरी व्होल्टाईक सेल आहे हा आपल्या घरी असणारा इन्व्हर्टरचं जे आहे बॅटरी, हे लक्षात ठेवायचं की हा जो बॅटरी आपण वापरतो हे आपण रिचार्ज करतो. म्हणजे जेव्हा लाईट असते तेव्हा काय होतं, तर त्यामध्ये जे केमिकल्स आहेत केमिकल्स आहेत, पण जेव्हा लाईट असते तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये होतं, आणि जेव्हा लाईट नसते तेव्हा त्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजेच तिथली जी सेल रिॲक्शन आहे ही रिव्हर्स होते बाय अप्लाइंग द एक्सटर्नल इलेक्ट्रिसिटी. सो इन सेकंडरी व्होल्टाईक सेल केमिकल्स आर कन्झ्युम्ड ड्युरिंग करंट जनरेशन, but that can be regenerated. Cell reaction can be reversed by applying external potential slightly greater than the cell potential. आता हा जो सेल आहे हा काय होतो, द सेल कॅन बी रिचार्जड. फॉर एक्झाम्पल लीड स्टोरेज बॅटरी और मर्क्युरी सेल और निकेल कॅडमियम सेल. आता आपण एक एक्झाम्पल घेणार आहे व्होल्टाईक सेलचं. हे आहे ड्राय सेल. आता हा जो ड्राय सेल आहे त्यालाच लेक्लांचे सेल म्हटलं जातं. चुकून इथं आय झालेलं आहे, इथं एल पाहिजे. लेक्लांचे सेल हा प्रायमरी व्होल्टाईक सेल आहे. आता हा सेल जो आहे लेक्लांचे सेल हा प्रत्येकानं आपण घरी बघितलेला आहे फोडून. लहान असताना एक उत्सुकता म्हणून फोडून बघितला असेल, तर त्याच्यामध्ये हात फोडल्यानंतर काय होतं, तर सगळे हात आपले काळे होतात. म्हणजे काय, तर हा जो सेल आहे त्यामध्ये काळे आहे. काळं काय आहे, तर ह्यामध्ये कार्बन पावडर असते आणि MnO2 असतो.
त्यामुळं MnO2चा पण कलर ब्लॅक आहे आणि म्हणून आपण जेव्हा सेल फोडतो तेव्हा काळी पावडर बाहेर पडते आणि त्यामध्ये मध्ये सेंटरला एक काळी कांडी असते. ही कांडी म्हणजेच ग्रॅफाईट रॉड असतो. सेल जो आहे तुम्ही बघितला तर त्याला बाहेरून जरी वेगळे कलर असले तर खाली बेसला आपण बघितलं तर एक व्हाईट कलर दिसतो आपल्याला. म्हणजेच काय तर हा जो सेल आहे हा झिंक मेटलपासून बनलेला असतो. त्याला बाहेरून इन्सुलेटेड कवरिंग असतं पण इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी बेसला मात्र कोटिंग नसतं. त्यामुळे आपल्याला खालचा भाग हा व्हाईट दिसतो. तर हा झिंकचा असतो. आता कन्स्ट्रक्शन बघा. यामध्ये झिंक कंटेनर आहे. बाहेरून आत जाऊ आपण. सगळ्यात बाहेर काय आहे तर झिंक कंटेनर आहे. आता हा जो झिंक कंटेनर आहे तर ह्या झिंक कंटेनरमध्ये आपल्याला त्याच्या आतल्या साईडला गेलो आपण. हा झिंक काय करतो तर ॲनोड म्हणून काम करतो. त्यानंतर त्याच्या आतला एक पेपर स्क्रॅपर आहे. हा जो पेपर असतो हा काय करतो तर आतल्या साईडला असतो झिंक कंटेनरच्या आणि त्या पेपरमुळं आतलं कंटेंट आणि ॲनोड यामध्ये सेपरेशन होतं. त्यानंतर त्याच्या आपण आत सेंटरला गेलो एकदम तर सेंटरला ब्लॅक कलरचा जो आहे हा ग्रॅफाईट रॉड आहे. हा कॅथोडचं काम करतो. त्याच्यावरती एक ब्रास कॅप आहे फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट कारण हा सुद्धा इनर्ट इलेक्ट्रोड आहे. त्यानंतर त्या इलेक्ट्रोडच्या भोवताली बाहेरच्या बाजूला पुन्हा एक आपल्याला लाईन दिसते. त्यामध्ये MnO2 पावडर आणि कार्बन असतो आणि मग त्याच्यामधली जी स्पेस आहे म्हणजे MnO2+C च्या नंतरची असणारी आणि पेपर ह्याच्यामधली जी स्पेस आहे याकडे सगळ्या स्पेसमध्ये पेस्ट ऑफ NH4Cl अँड झिंक क्लोराईड हे प्लेस केलेलं असतं. म्हणजे हा जो पूर्ण सेल आहे यामध्ये बाहेरला झिंक कंटेनर आहे जो ॲनोड म्हणून काम करतो. आत गेलं की पार्चमेंट पेपर असतो. एक पेपर सेपरेशन असतं जे आतलं कंटेंट आणि ॲनोडला सेपरेट करतं. त्याच्या आत गेलो आपण की पेस्ट ऑफ NH4Cl अँड झिंक क्लोराईड असते. सेंटरला ग्राफाईट रॉड असतो आणि त्याच्या भोवती पेस्ट ऑफ MnO2 + कार्बन असते. आता ही जी पेस्ट आहे NH4Cl आणि झिंक क्लोराईडची त्यामध्ये थोडं स्टार्च पावडर टाकतात की ज्यामुळं त्याचा थिकनेस वाढतो. आता आपण कन्स्ट्रक्शन बघू. ही झाली डायग्रॅम आणि डायग्रॅम महत्त्वाचे परीक्षेत विचारली जाते. ड्रॉ द डायग्रॅम ऑफ ड्राय सेल. आता बघा कन्स्ट्रक्शनमध्ये इट कन्सिस्ट ऑफ झिंक कंटेनर विच ॲक्ट्स ॲज अ ॲनोड. सेकंड पॉईंट इट इज लाइन्ड फ्रॉम इनसाइड विथ पोरस पेपर to separate anode from other material of the cell. Third, inert graphite electrode is placed at the center. It acts as a cathode. Next, it is surrounded by paste of manganese dioxide that is MnO2 and carbon black. And last is the rest of the cell is filled with paste of ammonium chloride that is NH4Cl and zinc chloride that means ZnCl2. It acts as an electrolyte. Some quantity of starch is added to make the thick paste and the cell is sealed at the top with the help of brass cap. त्यानंतर आपण बघणार आहे सेल रिॲक्शन्स म्हणजेच वर्किंग. आता सेल रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की कॅथोड सेल असेल तर ॲनोड जवळची रिॲक्शन, कॅथोड जवळची रिॲक्शन आणि नेट सेल रिॲक्शन अशा 3 रिॲक्शन्स असतात. त्यामुळे तुम्हाला इथं देताना मी 1, 2, 3 असे पॉईंट्स दिलेले आहेत. पण इथं ॲनोडची रिॲक्शन सोपी आहे. ही आपण बऱ्याचदा लिहिलेली आहे की झिंक हा ॲनोड आहे. त्यामुळे काय होतं पहिल्यांदा व्हेन सेल ऑपरेट्स झिंक इज ऑक्सिडाइज्ड थ्रू Zn2+ आयन. इथं ज्या रिॲक्शन्स आहेत ह्या अनेक असल्यामुळे मी त्याला नंबर्स दिलेत. इकडे एक्सप्लेनेशनला जो नंबर आहे तोच नंबर इकडे रिॲक्शनला दिलेला आहे.
तर Zn सॉलिड गिव्ज Zn2 प्लस ॲक्वेस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ही झाली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. त्यानंतर रिडक्शन ॲट कॅथोड. तर रिडक्शन ॲट कॅथोडमध्ये मेन रिॲक्शन काय आहे, तर NH4Cl मध्ये पासून आपल्याला NH4 प्लस आयन्स मिळतात. दिस अमोनियम आयन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन दॅट इज गिवन बाय झिंक and that are reduced to NH3 gas, that means ammonia, with liberation of hydrogen gas. So in this reaction hydrogen gas is evolved, but the cell is sealed, and so that there is no escape of the hydrogen gas. If the hydrogen gas is saturated, then cell will be burst, and so that here this hydrogen gas is again oxidized this MnO2 powder and it is converted into H2O liquid. म्हणजे कॅथोड जो आहे इथं तुम्हाला दोन रिॲक्शन्स दिसतात. पहिली मेन रिॲक्शन काय आहे, तर NH4Cl पासून आपल्याला NH4 प्लस आयन मिळतात. या NH4 प्लस आयनचं रिडक्शन होतं आणि अमोनिया तयार होतो ट्वाईस NH3 ॲक्वेस प्लस हायड्रोजन गॅस. आता इथं हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, पण आपला सेल आहे हा सगळ्या बाजून आपण सील केला आहे. हायड्रोजनला इस्केप व्हायला जागा नाही आहे बाहेर, त्यामुळं हा जो हायड्रोजन आहे तो कंझ्युम झाला पाहिजे. त्यासाठी तिथं MnO2 पावडर वापरलेली असते की जी गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. त्यामुळे MnO2 काय करतो, तर हायड्रोजनला ऑक्सिडाइज करतो आणि Mn2O3 तयार होतं प्लस H2O लिक्विड तयार होतं. आता हे कॅथोडची नेट कॅथोड रिॲक्शन इथं दिलेलं आहे की ट्वाईस NH4 प्लस ॲक्वेस प्लस ट्वाईस MnO2 plus 2 electrons gives Mn2O3 plus twice NH3 plus H2OL. म्हणजे ह्या ज्या आहेत दोन फर्स्ट अँड सेकंड रिॲक्शन यांची आपण बेरीज केली आणि ती इथं लिहिली आहे. फक्त इथे इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतील, इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतील आणि इथला जो आहे हायड्रोजन कॅन्सल होऊन त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, तर H2O मध्ये होतं. तर ही झाली नेट कॅथोड रिॲक्शन. आणि नेट सेल रिॲक्शनमध्ये ॲनोड रिॲक्शन म्हणजे एक नंबरची रिॲक्शन आणि रिडक्शनची नेट रिडक्शन रिॲक्शन म्हणजे दुसऱ्यातली तिसरी यांची आपण बेरीज केली तर आपल्याला मिळतं झिंक सॉलिड प्लस ट्वाईस NH4 प्लस ॲक्वेस प्लस ट्वाईस MnO2 सॉलिड गिव्ज Zn2 प्लस ॲक्वेस प्लस Mn2O3 सॉलिड प्लस ट्वाईस NH3 ॲक्वेस प्लस H2O लिक्विड. तर ही झाली नेट सेल रिॲक्शन ऑफ द ड्राय सेल. आता लास्ट पॉईंट काय, तर इथं जो Zn2 प्लस आयन्स तयार होतात दॅट कंबाईन्स विथ अमोनिया, आणि हा जो अमोनिया आहे आणि Zn+2 यांच्यापासून झिंक अमोनियम कॉम्प्लेक्स तयार होतं ZnNH3 2 प्लस ॲक्वेस. आता आपण बघितलं तर जो ड्राय सेल आहे हा ड्राय सेल आपण ज्यामध्ये रिॲक्शन जे आहेत ह्या रिॲक्शनमध्ये आपण बघतोय की पहिल्यांदा ऑक्सिडेशन होईल ॲट ॲनोड, झिंक इज ऑक्सिडाइज्ड टू Zn2 प्लस. देन सेकंड इज रिडक्शन ॲट कॅथोड, आयन्स reduced by accepting electron from anode. Second is hydrogen gas produced is oxidized by MnO2 and prevent its collection at the cell at cathode. Then net reduction at cathode is NH4 plus twice MnO plus 2 electrons gives Mn2O3 plus twice NH3 plus H2O liquid. And net cell reaction is like this. And lastly, ammonium ion combines with zinc ion and form zinc ammonium complex. तर हे झालं याचं नेट सेल रिॲक्शन. लास्ट पॉईंट आहे याचा यूज. कुठं वापरतो हा आपण, तर ड्राय सेल जो आहे हा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. इट इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅशलाईट्स, क्लॉक्स, रेडिओज, टेप रेकॉर्डर्स एक्सेट्रा. तर इथं आपण ड्राय सेल बघितला. ड्राय सेलवरती तुम्हाला बरेच प्रश्न असतात, 1 मार्काला प्रश्न येऊ शकतो. आता थोडंसं यामध्ये तुम्हाला त्याचं व्होल्टेज दिलेलं नाही आहे, तर तुम्ही आपल्या घरी असणारा जो ड्राय सेल आहे त्याच्यावरती बघा
चेक करा, त्याच्यावरती व्होल्टेज दिलेलं असतं, त्याचं व्होल्टेज EMF किती आहे हे सगळ्यांनी चेक करा. दुसरं, याचं जे रिप्रेझेंटेशन आहे, हे रिप्रेझेंटेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही, तर तुम्ही स्वतः तुम्हाला जे रूल्स दिलेत ते रूल्स वापरून ट्राय करा की आपल्याला याचं रिप्रेझेंटेशन लिहिता येऊ शकतं का. म्हणजे जरी तुम्हाला बोर्डला विचारलं नाही तरी तुम्हाला नीटला, JEEला हे विचारलं जाऊ शकतं की तुम्ही जे शिकलेलं आहे ते तुम्हाला अप्लाय करता येतं का. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सांगते की डाव्या साईडला काय येईल, तर झिंक ॲनोड आहे म्हणजे Zn येणार, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ Zn+2. आणि उजव्या साईडला काय तुमच्या येणार आहे, तर उजव्या साईडला सगळ्यात लास्टला इलेक्ट्रोड येईल, म्हणजे कोण असणार, कार्बन. तो कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर NH4Cl + ZnCl2च्या. ते कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर MnO2 + Cच्या. तर ह्या पद्धतीनं तुम्ही लिहून मध्ये सॉल्ट ब्रिज लिहायचा. थोडीशी हिंट दिली त्याप्रमाणे ट्राय करा. 4 मार्काला पण हा प्रश्न येऊ शकतो किंवा 3 मार्काला येऊ शकतो. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. 4 मार्काला येऊ शकतो व्हॉट इज प्रायमरी व्होल्टाइक सेल अँड एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द ड्राय सेल. तर या पद्धतीनं आपण हा पॉईंट इथं कवर केलेला आहे. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.